हाय मित्रांनो, गुड इव्हनिंग. कशा आहात सगळे? खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे. ॲक्च्युली मध्ये भरपूर विषय होते बोलायला, पण थोडंसं कामामध्ये बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवायचं टाळत होतो किंवा वेळ भेटत नव्हता असं होत होतं. पण सध्या मागच्या 5-6 दिवसांमध्ये जे नेपाळमध्ये जे आंदोलन वगैरे चाललेले आहेत, जे तरुण पिढी रस्त्यावर उतरलेली आहे, संसद भवनापर्यंत ते पोचलेले आहेत. संसद भवन त्यांनी जाळलं, त्यांच्या पंतप्रधानांना तिथे राजीनामा द्यावा लागलेला आहे. तर ते सगळं बघून म्हटलं थोडासा याच्यावरती एक व्हिडिओ आपण बनवला पाहिजे. याच्यामध्ये मला 2 गोष्टी बोलायच्या आहेत. एक आहे, तुम्हाला जेव्हा नेतृत्व भेटत नाही, तुम्हाला एक चांगला लीडर भेटत नाही, तेव्हा काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे नेपाळमध्ये जी घडत असलेली हिंसा आहे. आणि जर तुम्हाला चांगलं नेतृत्व भेटलं, चांगला लीडर भेटला, तुम्ही एकाला नेता मानता आणि त्याच्या ज्या सूचना असतात त्यांचं पालन करतात, त्याचं जे फ्युचर जे नेत्याला जे दिसतं ते कदाचित त्याच्या फॉलोअर्सला दिसत नाही. त्यामुळे आपला नेता जे सांगतो, लीडर जे सांगतो ते ऐकून जेव्हा त्याचे फॉलोअर्स ॲक्ट करतात, तेव्हा भविष्यामध्ये काही घटना चांगल्या घडतात, ज्या आज आपल्याला कळत नाही त्यांचा अर्थ, की अरे ह्या असं का सांगितलं आपल्याला करायला. पण त्याचा नंतर जेव्हा परिणाम येतात तेव्हा आपल्याला समजतं की नाही, आपण एका नेतृत्वाचं ऐकलं पाहिजे. तर पहिली घटना नेपाळमधली. नेपाळमध्ये जे घडतंय सध्या ते घडतंय, जे जेन झेड जे बोलतात त्यांना जे मोबाईलचं एक प्रकारचं सोशल मीडियाचं हे व्यसन लागलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. सतत इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह राहणं, फेसबुकवरती ॲक्टिव्ह राहणं, किंवा तिथे अजूनही सोशल प्लॅटफॉर्म आहेत जसे की ट्विटर आहे, त्याच्यानंतर अजून काही चॅट सारखे अजून एक वी चॅट सारखा एक काहीतरी एक ऑप्शन तिथे आहे. ते सगळे प्लॅटफॉर्म आहेत तिथे. यूट्यूब पण आहे तिथे. पण तिथल्या गव्हर्नमेंटने या सगळ्या जे सोशल प्लॅटफॉर्म होते त्यांच्यावरती बंदी घातली, कारण की ते तिथल्या सरकारबरोबर रजिस्टर झालेले होते. आणि मग त्यांचा जो या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ज्या संस्था जो रेव्हेन्यू कमवत होत्या, जे पैसे कमवत होते, ते डायरेक्टली त्यांच्याकडे जात होते. सरकारला त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होत नव्हता, किंवा सरकार त्यांच्यावरती नीट कंट्रोल ठेवू शकत नव्हतं. उद्या जर काही अनागोंदी माजली देशामध्ये तर सरकारचं त्याच्यावर कसले कंट्रोल राहणार नव्हतं. तर प्रत्येक देशामध्ये हे केलं जातं. तोच प्रकार नेपाळचं सरकार करत होतं. पण जी पब्लिक होतं, जे यूथ होतं, त्यांना वाटलं की हे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, त्यांना बोलून दिलं जात नाही एकमेकांशी, त्यांचे जे राईट्स आहेत ते या ठिकाणी मारले जात आहेत किंवा ते तोडले जातात असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी विना कुठल्या नेत्याचं सरकारशी काही चर्चा न करता, काही आंदोलन न करता सरळ सरळ ते हिंसक मार्गाला वळले. आता याच्यामध्ये देशाचं जे नुकसान झालेलं आहे, ते जे आर्थिक नुकसान झालेलं आहे, जे सामाजिक नुकसान झालेलं आहे, ते तर कधीही भरून नाही येणार आहे. पण त्यापेक्षा मोठं नुकसान कोणाचं झालं? त्या आंदोलकांपैकी जे आंदोलक मारले गेले, जे ठार झाले, ज्यांना गोळ्या लागल्या किंवा काही अपघातामध्ये ते मारले गेले, असे आंदोलक त्या ठिकाणी जे मेलेत, युवक जे तरुण मुलं जे मेलेत, त्यांचं नुकसान त्याच्या आईवडील कधीच भरून काढू शकत नाही. कारण की याच्यासाठी त्यांनी आपलं जीवन का घालवलं? कारण की सोशल मीडियासाठी घालवलं. पण विचार करा, तुम्ही जर 20 वर्षापूर्वी ही सोशल मीडिया नव्हती तर तुम्ही जगू शकत नव्हता का? नक्कीच तुम्ही जगत होता. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष देत होता, तुम्ही कामावरती फोकस राहा. तर तुम्ही तुमचं हे सगळं हे तुमचे सेकंडरी थॉट असले पाहिजेत, हे सेकंडरी गरजा असल्या पाहिजेत. सोशल मीडियावरती मला ॲक्टिव्ह राहायचं आहे, किंवा मला व्हॉट्सअप वापरायचं आहे, मला फेसबुक वापरायचं आहे, मला इंस्टाग्राम वापरायचं आहे, हे सेकंडरी असलं पाहिजे, प्रायमरी या गोष्टी नसल्या पाहिजे. दुसरं उदाहरण, आपण मुंबईमध्ये मराठ्यांचं जे आंदोलन आलं, काही जण बोलतात कोटीमध्ये होते, काही जण बोलतात लाखामध्ये होते. आपण इथे एक संख्या घेऊया की एक 15 ते 20 लाख पब्लिक मुंबईमध्ये आलं होतं आंदोलनासाठी. त्यांचंही आंदोलन होतं. गेले जवळजवळ 60 ते 65 मोर्चे झालेले आहेत. त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी मोर्चा काढला, आणि या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व एक वेगवेगळे स्थानिक नेते करत होते अगोदर, जे मराठ्यांच्या अगोदरचे मराठा क्रांती मोर्चा झाले ते. आणि आत्ता जो आरक्षणाचा जो मोर्चा निघाले भरपूर मोर्चे निघाले, त्याचं नेतृत्व एक हाती मनोज जरांगे पाटील करत आहेत. आणि त्यांनी सतत
एक भूमिका मांडलेली आहे आणि ती भूमिका त्यांच्या जे मराठी कार्यकर्ते आहेत, जे सामान्य नागरिक आहेत, त्यांनी ती पाळलेली आहे. भले काही हो. जसं की एक्झाम्पल घ्यायचं झालं, मुंबईचं एक एक्झाम्पल घेतो मी, की जिथे मनोज जरांगे आझाद मैदानावरती बसले होते आंदोलनासाठी आणि काही जे आंदोलक होते ते CSTला काही रोड वगैरे जाम करत होते किंवा सिग्नलच्या इथे काहीतरी त्यांनी रस्ता जाम वगैरे असं काहीतरी केलं होतं. तर पोलिसांनी डायरेक्ट मनोज जरांगेंना फोन केला, व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की तुमचे कार्यकर्ते इथे इथे असं करतायत, तर त्यांना कृपया तुम्ही सांगा. मनोज जरांगेंनी त्यांना सांगितलं की तिथून बाजूला व्हा, तुम्हाला रस्ता सामान्य नागरिकांना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे, त्यांचं हित लक्षात घेऊनच तुम्ही आंदोलन करायचं आहे, तुम्ही कुठलं तरी मैदान गाठा. आणि सरळ सरळ त्यांच्या भाषणातही ते बोलले की अरे कोण आहेत ती तिकडे, ती मराठीचीच पोरं आहेत का उगाचच आपलं दुसरं कोण काहीतरी, का उगाचच दुसरं कोण काय तिथे असं आंदोलन करताय. तर असं करून त्यांना तिथून बाजूला काढलं आणि त्यांना सांगितलंच की नेत्याचं ऐकलं नाही तर तुम्ही मराठा आंदोलक नाही आहेत. कारण की जोपर्यंत तुमच्या नेतृत्वाला तुम्ही मानत नाही, नेतृत्वाचं तुम्ही ऐकत नाही, तर तुम्ही दिशाहीन होऊन जाता. आणि तुम्हाला आत्ता तुम्ही फक्त जे करता तो तुमच्यातला उन्माद असतो, पण त्याच्यानंतर पुढे तुम्ही काय करणार, त्याचं जर तुमच्याकडं प्लॅनिंग नसेल, नियोजन नसेल, तुमच्या नेतृत्वाला तुम्ही जुमानत नसाल, तर नक्कीच उद्याचं तुमचं जे नियोजन असतं किंवा तुमचं जे भविष्य असतं ते अंधाराकडे जाणारं असतं. म्हणून नेतृत्व खूप गरजेचं आहे, नेतृत्वाला मानणं खूप गरजेचं आहे, नेतृत्वाला घेऊन आंदोलन करणं खूप गरजेचं आहे. या दोन वेगवेगळ्या भूमिकांमधून, दोन वेगवेगळ्या आंदोलनांमधून आपल्याला या ठिकाणी प्रकर्षानं जाणवतं. धन्यवाद.